भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 7 उद्धवास बोध यदू अवधूत कथा याचा भाग 6. सर्वसामान्यपणे गुरु म्हणून कोणा एका जाणकार ज्ञानी व्यक्तीला स्वीकारायचं, त्याचं शिष्यत्व पत्करायचं आणि त्याच्या उपदेशानुसार अध्यात्म साधना करायची. त्यात आपली प्रगती किती होते वा नाही ह्याचा भार गुरुवर टाकून मोकळं व्हायचं असतं. परंतु इथं या अवधूतांनी पंचमहाभूतांनाच गुरुस्थानी मानलं. जीवाचं जीवन या 5 महाभूतांच्या माध्यमातून चालत असतं. ज्याच्या नित्य सहवासात आपण असतो त्याचा फारसा विचार करताना कोणी दिसत नाही. तसंच चंद्र सूर्य हेही आपल्या जीवनाचे 2 डोळे आहेत. यांच्याशिवाय जीवन व्यर्थ आहे हे सगळं ठाऊक असताना सुद्धा त्यांच्या गुणांचा आदर्श म्हणून उपयोग आपण करत नाही. हे जीवाचं अज्ञानच नाही का? आत्म्याबाबतही आपलं अज्ञान असंच आहे. जन्मतः आत्मा येतो अन मरणांती तो जातो, हीच सामान्य जनांची समजूत आहे. याचं कारण हेच की मानवाला देहाचीच आसक्ती असते. देह घडविणाऱ्याची नसते. त्याला तो सहज विसरतो. खरं तर हे जग, हा देह सारंच नश्वर आहे हे कळत असूनही त्याला घडविणाऱ्या ईश्वराचा, आत्म्याचा शोध माणूस घेत नाही. या भासमय मृगजळामागे धावता धावता त्याच्या घशाला कोरड पडते आणि थेंबभरही पाणी न मिळाल्यामुळे तो जन्मोजन्म कोरडाच राहतो. यदुराजा विचारात गढलेला पाहून अवधूतांनाही बरं वाटलं. चिंता आणि जिज्ञासा ही विचारात गढण्याची 2 कारणं असतात. राजाला चिंता असण्याचं कारणच नाही. तो स्वेच्छेनं क्रीडेस्तव वनात आलाय. त्यानं आपणहून अवधूतांना थांबवलं होतं. स्वतःच प्रश्न विचारले होते. त्याच्या मनाचा आढावा घेत अवधूत म्हणाले, राजा, अतिस्नेह म्हणजे ममता होय. या ममतेच्या पाशालाच मायापाश असं म्हणतात आणि या मायापाशातच जीव स्वतःचा नाश करून घेतो. पण स्वामी, अतिस्नेहानं निजनाश कसा होणार? उलट प्रत्येकावर जीवापाड प्रेम करावं असं सांगतात. साधू संत सर्व जगावर प्रेम करतात, तेव्हा आपल्या म्हणण्याचा अर्थ मला समजला नाही. कृपा करून तो स्पष्ट करून सांगा, यदुराजानं विचारलं. यदुराजानं प्रथमच तोंड उघडलं होतं. आतापर्यंत तो ऐकत होता. आता त्यानं विचारलेला प्रश्न ऐकून अवधूतांना बरं वाटलं. ऐकणारे बरेच असतात, पण ते कोणी प्रश्न विचारत नाहीत. जो मनापासून ऐकतो, त्यावर विचार करतो, त्यालाच प्रश्न पडतात. म्हणून यदुराजाचा प्रश्न ऐकून अवधूतांना आनंद झाला. त्याचं निरसन करण्याच्या उद्देशानं अवधूत म्हणाले, राजा, आतापर्यंत मी सांगितलेल्या 7 गुरूंकडून मला जी सप्ततत्व कळली ती कुणाही मुमुक्षुला कळतात. परंतु आता इथून पुढील जे गुरु म्हणून सांगणार आहे त्यांच्यापासून काही त्याज्य आणि काही ग्राह्य असे गुण मी शोधले आहेत. साधकांना सिद्धावस्थेपर्यंत नेण्यास या सर्व गुणांची आवश्यकता असते. आताच तू अतिस्नेहाबद्दल विचारलंस, त्याविषयीची एक गोष्ट तुला सांगतो, ती ऐक. आणि अवधूतांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. कपोत कपोती हे कबुतराचं एक जोडपं होतं. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. ती दोघं नेहमी एकत्र बसायची, एकत्र हिंडायची. घरात असो वा बाहेर असो ते एकमेकांची साथ
कधीही सोडत नसत. उभयतांच्या मनात विषयविलास, देहसुख हेच नित्य असायचं. कधीही पहा त्यांचं गुटरघुम चाललेलंच असायचं. तिनं मागावं आणि त्यानं यावं, किंवा त्याच्या विचाराला तिनं साथ द्यावी, असं त्यांचं जीवन चाललेलं होतं. कोणत्याही सुखासाठी स्थल काल वेळेचं बंधन त्यांना नसायचं. क्वचित नीतिबंधनं झुगारून ते परस्परांचा छंद पुरवीत होते. एखाद्या साधकाला कठोर साधनेत आत्मसुखाचा छंद लागतो, त्याप्रमाणे शरीरगंध हाच त्यांचा जीवन सुगंध होता. अशा स्नेहमय वातावरणात नांदत असताना त्यांना 2 अपत्य झाली. त्या 2 लहानग्या पिलांचं लालन पोषण करण्यात दोघं वात्सल्य सुखाचा आनंद घेत होती. पिलांचा तो मंजूळ किलकिलाट त्यांची ममता आणखीन वाढवीत होती. कपोत पिलाबरोबर खेळायचा, तर कपोती आपल्या चोचीनं पिलांना भरवीत असायची. पिलांबरोबर राहणं, त्यांना सतत पाहणं, त्यांची चुंबनं घेणं, यात दोघा पतीपत्नींना आनंद आणि सहभाग्याचं वाटत असे. हळूहळू संसार वाढला. पहिली पिलं थोडी मोठी झाली. आता आणखीन 2 पिलांना त्यांनी जन्म दिला आणि 4 पिलांच्या पोषणाची जबाबदारी अंगावर पडली. पिलांसाठी चारा आणायला दोघंही बाहेर पडायची. तेव्हा घरी येईपर्यंत त्यांच्या जीवात जीव नसायचा. घरी आली की पिलांना जवळ घेऊन परस्परांना बिलगूनच त्यांची रात्र जायची. राजा, यालाच माया म्हणतात. मायेतून ममता वाढते आणि ममतेतून माया त्या जीवाला वेढून घेते. ह्या मायेचा मोह हा देहसुखासाठी असतो, पण प्रत्यक्ष जीवनात त्याला सुखाबरोबर दुःखही भोगावंच लागतं. कारण जे थोडंफार सुख मिळतं ते कायम टिकणारं नसतं. आणि अवधूत पुढील कथा सांगू लागले. आता ती कथा आपण उद्याच्या भागात ऐकूया. आज इथेच थांबूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली हाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.